जय ज्योतिष. आज जागे इतकं छान व्याख्यान आता आपण ऐकलेलं आहे अध्यात्मावरचं. असं छान व्याख्यान झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला मी कामाला लावल्यासारखं काहीतरी आता बोलणार आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं कोणतेही व्याख्यान ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपलं व्याख्यान हे समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनापर्यंत जायला हवं, हा माझा नेहमीचा उद्देश असतो. आजचं जे आपलं व्याख्यानाचा विषय आहे तो कुंडली कशी पाहावी हा विषय आहे. आता सर्वसाधारणपणे ज्योतिषाचे 63 ग्रुप व्हॉट्सअपचे माझ्याकडे आहेत. ऍब्सोल्यूट 63 ग्रुप आहेत. मी त्या ग्रुपना गेली 12 वर्ष रोज रात्री पंचांग पाठवतोय. म्हणजे आपली सुद्धा ठिकाणी कशी असावी. तर शनी माझ्या समोर आहे नेमका, तर मग सिंहलग्न सिंहराष्ट्री आहे, पण त्या शनीने ती ठिकाणी शिकवलेली आहे. तर या ग्रुपमध्ये काय पाहतोय तर इतके वेगवेगळे प्रश्न. मग तो रवी एवढ्याच अंशावर आहे, मग तो असं कसं फल देईल, मग तो काय वृद्धावस्थेत आहे, मग असं कसं होईल. अरे बाबांनो, असं जर करायला लागला तर तुमचं अख्खं आयुष्य संपलं ना तरी प्रेडिक्शन पर्यंत तुम्ही कधीच पोहोचणार नाही, हे लक्षात घ्या. पत्रिका पाहणं हा अत्यंत साधा सोपा विषय आहे आणि तो साधा आणि सोपा कसा करायचा हेच तुम्हाला आज मला सांगायचं. अर्थात माझी साधी सोपी भाषा जी आहे ती तुम्हाला किती साधी सोपी वाटते हे तुम्ही ठरवायचंय आणि तुम्ही त्या भाषेला साधं सोपं करून घ्यायचं आहे. मुळात हे सगळे डोक्यातले विषयच बाजूला करून टाका. तो अशा अंशावर असेल तरच असा होईल, तो अशा अवस्थेत असेल तरच असं होईल, तो अशा योगात असेल तरच असं होईल. हे तरच जे म्हटलं आहे ना हे बाजूला करा, म्हणजे आपण पलीकडे जातो. तर म्हणजे होडीची असते त्याला तर म्हणतात, म्हणजे माहीत नसलं तर सांगतो. या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी या तरीचा वापर केला जातो. मग ही तर जर बाजूला गेली तर आपण डायरेक्ट पलीकडे जाऊ शकतो. मुळामध्ये कोणतीही कुंडली आपल्या समोर आल्यानंतर त्याला 5 फंडामेंटल नियम आपण म्हणतो, बरोबर आहे. कोणाला माहिती आहेत का 5 फंडामेंटल नियम काय असतील? बरेच जणांना, कोणी हात वर करायला लाजत असतील कदाचित, किंवा सगळ्यांनाच माहिती नसतील असंही म्हणूया. ग्रह कोणत्या स्थानात आहे, ग्रह कोणत्या राशीत आहे, ग्रह कोणाच्या युतीत आहे, ग्रह कोणाच्या योगात आहे आणि ग्रह कोणाच्या दृष्टीत आहे. हा पत्रिकेचा पाया झाला, लक्षात घ्या. हे एवढं जरी तुम्हाला पहिल्यांदा कळलं ना तरी भरपूर आहे. आजच्या PhDच्या डिग्र्या घेतलेल्या लोकांसुद्धा या गोष्टी कळत नाही. हा भाग सोडून द्या. नाही, खरंच सांगतो, मला अनंत लोक भेटत असतात. मी अनेक लोकांना फक्त जज करण्याचं काम करतो. मला त्यांच्यावर काही बोलायचं नसतं, कारण माझं काम नाही ते उगाच चौगाच बोलणं, त्याचं त्याच्याकडं. पण इतकं सुद्धा लोकांना कळत नाही. दृष्ट्या माहितीच नाही. एकच गोष्ट माहिती आहे, सगळ्यांना 7वी दृष्टी आहे बस. रवीला 4थी दृष्टी म्हटल्यानंतर म्हणतात बापरे, अहो रवीला कशी 4थी दृष्टी असेल? अरे वेड्यानो, 100% दृष्टीचा तसा विचार करता तसा 75% आणि 50% दृष्टीचा विचार करायला नकोय का तुम्ही? किमान एवढ्या तर गोष्टी करायला पाहिजेत आपल्याला. 25% नका करू, पण या गोष्टींचा विचार हा आपल्याला करता येणं हे महत्वाचं आहे. समसप्तक योग म्हटला की म्हणजे काय? अरे राशी परिवर्तन योग तो कसा असतो? म्हणजे आपण कुठंतरी ज्योतिषाच्या अभ्यासामध्ये कमी पडतो आहोत. मग असं जरी इथं कोणी कमी पडलेलं असलं तरी त्याला सुद्धा कुंडली पाहता यायला हवी, म्हणून इथं उभा आहे. 5 फंडामेंटल नियम जे सांगितले पहिल्यांदा ते ग्रह कोणत्या स्थानात आहे, कोणत्या राशीत आहे, कोणाच्या युतीत आहे, कोणाच्या योगात आहे, कोणाच्या दृष्टीत आहे, की इथे तुम्हाला
पत्रिकेचा एक भाग हा इथं पूर्ण झाला, बरोबर आहे. आता पुढचा भाग. आपल्या पत्रिकेमध्ये 4 प्रकारचे त्रिकोण आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, बरोबर आहे. 1 5 9 2 6 10 3 7 11 4 8 12, बरोबर आहे. 4 तत्व आहेत. अग्नी, पृथ्वी, वायू, जल, बरोबर. किमान एवढं तरी बेसिक असायला हवं. आमच्याकडे मी जेव्हा वर्ग घेतो तेव्हा माझे 5 ते 6 वर्ग फक्त अवघडा चक्र या एका गोष्टीवर असतात आणि 3 वर्ग हे ग्रहशील चक्रावर असतात. म्हणजे मी दाते सरला म्हणतो की तुमच्या एवढं कोणाचे आभार नाही जगात की पंचांगामध्ये इतक्या सुंदर 2 गोष्टी तुम्ही छापल्या आहेत की जो ज्योतिषशास्त्राचा सगळा पाया जो काही आहे ना तो या 2 पानांमध्ये लपलेला आहे, दाते पंचांगाच्या. हे लक्षात घ्या. आणि लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. 2.25 नक्षत्र लोकांना अजूनही कळत नाही, 9 चरण कळत नाही. या दुर्दैवाच्या गोष्टी आहेत. आणि आम्ही ज्योतिषाच्या डिग्र्या घेतोय. काय होराभूषण, बापरे, होराभूषण म्हटलं की इकडे पीठ यायची एखाद्याला, म्हणजे काय शिकलेलं आहे कुठतरी. मग त्याला या 5 गोष्टी विचारल्या तर सांगता येत नाही. जाऊ द्या, पुन्हा आपण ट्रॅकवर येऊया. फंडामेंटल नियम झाले. 1 5 9 हा जो पहिला त्रिकोण आहे, मध्ये मध्ये बोलू नका, डिस्टर्ब होतं. हा जो पहिला त्रिकोण आहे, धर्म त्रिकोण ज्याला आपण म्हणतो, खऱ्या अर्थानं हा त्रिकोण हा कुंडलीचा सगळ्यात महत्वाचा त्रिकोण आहे. लक्षात घ्या. कारण या त्रिकोणावरून तुमचं सगळ्या प्रकारचं आयुष्य ठरतं. आम्ही मुंबईची एक संस्था आहे आणि आमच्या ठाण्याची एक इथली एक संस्था आहे, आमची रत्नागिरीची एक संस्था आणि पुण्याची आमच्या विजय जकादारांची एक संस्था, असं आम्ही 4 संस्था मिळून दर महिन्यात व्याख्यान देतो. तर परवा एक व्याख्यान झालं तर विजय जकादार सर पटकन म्हणाले की समुपदेशनाची आजच्या काळामध्ये इतकी गरज नाही ज्योतिषाने करण्याची. तर म्हणजे समुपदेशन करत असताना त्याचं लग्न काय आहे आणि त्याचा लाभ काय आहे याच्यावर खऱ्या अर्थाने समुपदेशन करायला हवं. तर ते समुपदेशन आजच्या काळामध्ये योग्य ठरेल. मग हे कळण्यासाठी लग्न काय हे कळणं आणि लाभ काय कळणं हे महत्वाचं आहे. मग ते लग्न काय आहे हे जर तुम्हाला कळलं नाही तर व्यक्ती काय आहे, व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय आहे हे आपल्याला कळणार कसं आहे. एक लग्न पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्व हे आपल्याला 2 सेकंदामध्ये कळलं पाहिजे. आणि मग तो लग्नेश कुठं पडलाय त्याच्यावरून त्याचं पूर्ण आपल्याला व्यक्तिमत्व हे लक्षात आलं पाहिजे. मग 5 काय आहे, त्याचं शिक्षण आहे, त्याची संतती आहे, त्याच्या शिक्षणाची दुसरी बाजू पण तिथे येते. भाग्य काय आहे, त्याच्या शिक्षणाची परिपूर्ती आहे किंवा त्याचं उच्च शिक्षण आहे. त्याचा धर्म त्रिकोण म्हटल्यानंतर तिथं धर्माचं पहिलं स्थान येतं, 9वं स्थान आहे. कारण त्रिकोणामध्ये सुद्धा 1 5 9 5 9 1 आणि 9 1 5 असा तो त्रिकोण हा फिरत असतो. तो एकच कायम तसाच नसतो. म्हणजे प्रत्येक वेळेला कोणतं तरी एक स्थाने पहिलं येतं आणि मग त्याच्या भोवती दुसरी 2 स्थानं फिरतात. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. 1 5 9 तुम्हाला कळलं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ती किती पुढे जाणार आहे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी कळून येतो. बरोबर आहे. याच्या बरोबरीने आपल्याला काय पाहायला लागतं, लग्न हा विषय झालाच आणि राशी. बघा 1 5 9 सांगितलं मी, 3 स्थानं झाली. आता लग्न आणि राशी म्हणून त्याचा एक स्वतंत्र विचार आपण धरूया. आता पुढे जायचंय. लोक केंद्र स्थानांचा विचार आधी करतात, पण मी तर असं म्हणतो की केंद्र स्थानांचा विचार आधी करूच नका. आधी विचार करायचा असेल तर त्याच्या 6 8 12चा करा. कारण 6 8 12 या स्थानांना आपण काय म्हणतो, दुःस्थान किंवा त्रिकस्थान म्हणतो. म्हणजे त्याच्या आयुष्यामधली मारक स्थान असंही म्हणायला हरकत नाही.
फक्त एकच गोष्ट आहे की आपण फक्त या स्थानाचा निगेटिव्ह म्हणून विचार प्रत्येक वेळेला करतो. हा विचार करणं सुद्धा थोडंसं आपलं चुकतं आहे, हे लक्षात घ्या. कारण दुसरा जो त्रिकोण येतो 2 6 10 म्हणजे आपल्या कर्माचा त्रिकोण आहे, मग त्याच्यातही 6 हे स्थान येतं. पुन्हा 2 आणि 7 याला आपण मारक बाधक स्थान म्हणतो. मग यातलं 2 आणि 6 ही दोन्ही स्थानं आपल्या कर्माच्या त्रिकोणाला लागतात. म्हणजे प्रत्येक वेळा 6 हे वाईटच आहे असंही नाहीये ना. पण 6 8 12 या 3 स्थानांमधून तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, संकट, तुमच्या आयुष्यातला सगळ्या प्रकारचा व्यय, याचा सगळ्याचा उहापोह हा आपल्याला या 3 स्थानांमधून करता येतो. नेहमी एक लक्षात घ्या, 6 8 12 चे ग्रह कुंडलीमध्ये चांगले असावेत, हे लक्षात घ्या. 6 8 12 चे ग्रह कुंडलीमध्ये चांगले असावे आणि नुसतेच चांगले असू नये, चांगल्या अवस्थेत असावे. म्हणजे काय होतं, त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला एक कुठेतरी चांगला सपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता बघा, लग्न राशी झालं, 1 5 9 झालं, 6 8 12 झालं. आता शेवटचा एक भाग याच्यामध्ये येतो, तो म्हणजे केंद्र. आता केंद्र घेत असताना प्रमुख केंद्रांचा जर तुम्ही विचार केला तर 4 आणि 10 ही सर्वात महत्वाची राहतात. लग्नाचा विचार आपण केला केंद्र म्हणून, त्याचा विचार आधी ऑलरेडी आपण केलेला आहे. आणि मग राहत होते 7. म्हणजे आजच्या काळात 7 चा विचार आधी करायला लागतो सगळ्यांना, हे लक्षात घ्या. कारण त्याचा जर विचार नाही केला तर आपलं आयुष्य थोडं चालत नाही. पण आधी आपण आता 4 आणि 10 चा विचार करूया. कुंडलीचे 2 भाग जेव्हा आपण करतो ना, तेव्हा या गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागतात. 4 हे सुख आहे आणि 10 हे कर्म आहे. चांगलं कर्म करा, चांगलं सुख इकडे तुम्हाला मिळणार आहे. आमचे जगातदार सर, मला नाव घेतल्याशिवाय नाही राहिलं. हा, ज्याला आपण गुरु केलं, गुरु करणं आणि गुरु मानणं याच्यामध्ये पण फरक असतो. मला असं टेबल टू टेबल बसून शिकवायला आयुष्यात कधी कोणी गुरु मिळालं नाही. आम्ही सगळा अभ्यास, सगळं वाचन करून केला. पण ज्यावेळेला या लोकांच्या प्रत्यक्ष संबंधामध्ये आलो, तेव्हा मनोमन ज्याला गुरु म्हणून मानायची इच्छा झाली असे जगातदार आहेत. तर ते नेहमी म्हणतात की कुंडलीला मध्ये घडी घातली तर लग्न आणि सप्तम याच्या बरोबर मध्यावर जिथं घडी येते तिथून कुंडलीचे 2 भाग पडतात. एक उदित भाग आणि दुसरा अनुदित भाग. आता लोकांना हे पण डोक्यात येत नाही, लक्षात घ्या, की उजवा भाग उदित का. किती लोकांना माहिती आहे की सूर्य फिरताना काय बाजूने फिरतो, बरोबर आहे? माहिती आहे सर, मी प्रश्न नाही, तुमची परीक्षा नाही पाहताय कोणाची. पण सूर्य जो फिरतोय तो कुंडलीच्या उजव्या भागातून फिरतोय, लक्षात घ्या. म्हणून त्याला उदित भाग म्हटलेला आहे. आणि अनुदित भाग कोणता आहे? डाव्या बाजूचा, जिथं खरं आयुष्याचं सार दडलेलं आहे. आता हे दोन्ही भाग हे एकमेकांवर अवलंबून असणारे आहेत. बघा, विचार करा. पहिलं काय आहे? लग्न. पण लग्नात काय आलं? अर्धच आलं, लक्षात घ्या, कारण त्याचे 2 भाग पडले, बरोबर आहे? मग पहिला अर्धा जो भाग आहे तो तुमच्यावर स्वतःवर अवलंबून आहे. तुम्ही चांगले असाल तर जोडीदार चांगला मिळणार आहे, बरोबर आहे? कुटुंब तुमचं जर चांगलं असेल तर कुटुंबाकडून अष्टम स्थानातून मिळणारं तुमचं जे अर्जित आहे ते तुम्हाला त्या माध्यमातून मिळणार आहे. मी उलटा फिरतोय इथं फक्त. पराक्रम चांगला केला तर भाग्याला इकडे उजळणे मिळणार आहे तुमच्या. सुख चांगलं मिळालं तर कर्म आपोआप चांगलं होईल. संतती चांगली असेल तर लाभ चांगले होतील. आरोग्य चांगलं असलं तर खर्च कमी होतील. आणि जोडीदार जर चांगला मिळाला तर तुमचा चेहरा छानपैकी उजळेल, बरोबर आहे? आता हे बरोबर उलट पण आणता येतं आपल्याला, उलट्या बाजूने. सप्तम स्थानाचा अर्धा भाग
पासून अष्टमस्थान, भाग्यस्थान हे बरोबर उलटाही लावता येतो विचार हा आपला. म्हणजे हा जो विचार आहे ना, हा 12 स्थानांचा विचार, हा आपले हे 4 त्रिकोण जे आहेत याच्यावरून आपल्याला त्या कुंडलीचा विचार करता येतो. पण हे सगळं बोलणं हे अर्ध्या पाऊण तासचं नाही, 2 तास 4 तास पण करता येतं याच्यावर. पण याचा अभ्यास किती वेळाचा आहे? फार तर 2 मिनिटं, फार तर 2 मिनिटं. मग त्याच्या पुढची 2 मिनिटं कशाला? जो जातक तुमच्याकडे आलाय आणि त्याने तुम्हाला जे प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नासंबंधी जो त्रिकोण येतोय त्या त्रिकोणावरचा विचार करायला पुढची 2 मिनिटं. म्हणजे फार तर नवीन अभ्यासकाला जास्तीत जास्त एखाद्या कुंडलीवर एखादा प्रश्न आला तर 5 मिनिटांमध्ये अचूक विचार करून, अचूक म्हणतोय मी, ज्याच्यामध्ये चूक नाही असा विचार करून उत्तर तयार करायला 5वं मिनिट पुरतं. लक्षात घ्या. मग इकडे माळा बिळा हे नंतरच आहे, पण ज्योतिषामधलं उत्तर तुम्हाला हे तयार असणार आहे. आता या सगळ्याला जोड कोणाची आहे? तर तुमच्या कुंडलीमध्ये मूळ जे ग्रह आहेत ते आत्ता आकाशामध्ये त्याची पोझिशन काय आहे, म्हणजेच काय, गोचरी. बरोबर आहे? म्हणजे गोचरी तुम्हाला काय सांगणार आहे की तुझ्या कुंडलीत मी बसलोय रवी म्हणेल, पण आत्ता काय आहे त्याच्यावर मी कसा आहे, तुला आत्ता काय देणार आहे याचा विचार तू कर. पण हे देणार आहे तर कधी देणार आहे? त्याच्यासाठी काय पाहिजे? दशा. म्हणजे आपला कोणतीही कुंडली जर योग्य अभ्यासायची असेल तर हे कुंडलीच्या पायाचे नियम, नंतर 4 त्रिकोण, बरोबर, आणि मग मी सांगितलेल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत की त्यातला एक त्रिकोण, त्रिकस्थान आणि केंद्रस्थान. आता याला गंमत काय माहितीये का? मी नेहमी सांगतो की 1, 5, 9 द्या 10 गुण, 6, 8, 12 द्या 10 गुण, 60 गुण झाले. बरोबर. केंद्रस्थान आली 4, 7, 10, कारण लग्न आलंय पहिल्यांदा, 90 गुण झाले. 10 गुण उरतात तुमच्या राशी स्वामीला द्या आणि 100 गुणांचा विचार करा, त्याला गुण द्या. गुण कसे द्या? ग्रह कसा पडलाय त्याच्यावरून गुण द्या. उच्च असेल तर 100% द्या, मूल त्रिकोण असेल 75% द्या, स्वराशीचा असेल 50% द्या, सम किंवा मित्र राशीचा असेल 25% द्या, शत्रू किंवा नीच राशी असेल 0 गुण द्या. याच्यामधून काय होणार आहे? तुम्हाला या 100 गुणांमधून त्या जातकाला अर्जित किती होणार आहे हे तुम्हाला 2 मिनिटांमध्ये कळणार आहे. लक्षात घ्या. फक्त ज्याला गुण कसे द्यायचे इतपत डोकं वापरता येत आहे त्यांच्यासाठी कुंडली बघणं हे फार मोठं काही कोडं नाहीये. आज गंमत काय झाली आहे माहिती का? मी जी सुरुवात केली होती तिथे येणार आहे. मी 5 मिनिटं लवकर आटपणार आहे. माझ्या आधीच्या वक्त्याने 5 मिनिटं जास्त घेतलेली होती म्हणून मी 5 मिनिटं लवकर आटपणार आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, वेळेचं बंधन हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. एका वक्त्याने दुसऱ्या वक्त्याला लागला तर थोडासा वेळ उसनाही दिला पाहिजे. या प्रवृत्तीनं या प्रवृत्तीनं आपण कुठेतरी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. कारण आमची ताई आणि मी अनेक ठिकाणी आम्ही सगळे एकत्र असतो. बहुतेक सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र असतो. म्हणजे आपला कुंडली जर पाहायची झाली तर आपल्याला कशा पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं कुंडली पाहता येते. उगाच अवलंबर माझं
वाजवण्यात किंवा भाऊक करण्यात काही पॉइंट नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, मी ठोकळा कुंडलीशिवाय आयुष्यात इतर कुंडल्या कधी पाहण्याची वेळ आलेली नाहीये. कारण 1998 सालापासून मी या ज्योतिष शास्त्रामध्ये काम करतोय. व्यावसायिकरित्या सुद्धा काम करायला 2004 पासून मी सुरुवात केली. ऑफिस टाकून, त्याच्या आधी घरी लोक यायचे, पण 4 ला मी ऑफिस सुरू केलं. मला नाही दुसरी कुंडली लागत, खरंच सांगतो. D9 नाही लागत. आता ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, सॉफ्टवेअर आहे, त्यांच्याकडे तुम्ही पहिल्यांदा लग्न कुंडली उघडली की D9 आपोआपच तुम्हाला मिळते, काही प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. मेसाळणं माहिती असेल, 2 आकडे असतात, ते पण लोकांना माहित नाही हो. 2 आकडे असतात, ते कसले असतात? पहिला वरचा अंशांचा असतो आणि खालचा आकडा असतो, त्याच्या 9व्या राशीचा असतो. हे सुद्धा लोकांना माहिती नसतं, कळत नाही गोष्टी. म्हणजे खरं ते मी सांगतोय, मला आले अनुभव आहे, त्याच्यातून मी बोलतोय. लोक विचारतात हे काय मग कला अशा कशा? अरे वेड्या, त्या कला नाहीये. त्याचा D9 चार्टचा तो तिथं दिलेला आहे, कोणती राशी आहे त्याचा. मग याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला ग्रहांचे एकमेकांशी होणारे योग, मूळ कुंडलीतला ग्रह कसा आहे याच्यावरून खरोखरच तो आयुष्यामध्ये आपल्याला काय अर्जित करणार आहे, किती टक्के करणार आहे याचा अंदाज सहजपणे बांधता येतो. लक्षात घ्या. म्हणून कुंडलीचा विचार करताना मुळात या गोष्टी लक्षात घ्या. आणि मी खरंच सांगतो, ते 5 फंडामेंटल नियम आहेत, ते कधीही विसरू नका. आपण चूक जर काही करत असलो तर ती करतो की ग्रह कसा आहे याचा विचारच करत नाही आणि उत्तर द्यायला जातो. 2 वाईट ग्रहांचे चांगले योग सुद्धा चांगलं फल द्यायला बांधील राहतात, या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे रवी शनी आपण म्हणतो, या 2 ग्रहांचे चांगले योग सुद्धा चांगलं फल देतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो तुळेचा रवी, वा वा खूप छान आहे असं मी म्हणतो. लोक म्हणतात अरे हो, ज्यांच्या कुंडलीमध्ये तुळेचा रवी आहे आणि जर समजा त्याचा संबंध शुक्राशी आला असेल तर अशा व्यक्तींचे आयुष्य बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. अर्थात याच्यासाठी आपला कुंडल्या पाहाव्या लागतात, कुंडल्यांचा अभ्यास करावा लागतो. माझ्याकडे किमान आता जर हिशोब केला तर साधारण 90च्या घरामध्ये अशा कुंडल्याच एकत्र करून ठेवल्या आहेत की रवी शुक्राची युती ही काय करते. आणि त्याच्यात सुद्धा तुळेच्या रवी मध्ये तुळेचा शुक्र आणि तुळेचा रवी ही ज्यांच्याकडे युती आहे, ही युती काय करते याचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला कळतं की हे माणसं आपल्या आयुष्यामध्ये जे मोठे झाले ते या 2 ग्रहांच्या युतीमुळे मोठे झाले, हे आपल्याला कळतं. प्रत्येक आपल्याला काय झाले माहितीये का, शुभ ग्रह पाप ग्रह याच्या बाहेर आपण चाकोरीच्या बाहेर पडतच नाही आहोत. प्रत्येक वेळेला मी म्हटलं तसं ग्रह नीच राशीत आहे म्हणून वाईटच फल देईल असा विचार करू नका. जोड काय द्यायला हवे, जोड कोणती द्यायला हवे, गोचरी आणि दशा, फल कधी मिळणार आहे त्याचा विचार करा. आणि अशा पद्धतीने जर आपण कुंडलीचा अभ्यास केला तर जातकाला तुम्ही 2 मिनिटांमध्ये सांगाल आणि मग 20 मिनिटं पुढे तू कोणती रत्न वापर, काय कर, हे सगळ्याला तुम्हाला द्यायला तुम्ही मोकळे व्हा. लक्षात घ्या. त्यामुळे कुंडली कशी पाहावी हा जो विषय मला आज दिलेला होता तो मला वाटतं माझ्या अल्पमतीप्रमाणे मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही ठरवा. आज मला या ठिकाणी बोलण्याची तुम्ही संधी दिली, मला एवढ्या लांबून बोलावलं आली, त्यासाठी तुम्हाला एकदा धन्यवाद देतो. आणि उत्तरोत्तर आयुष्यामध्ये तुमची तुमच्या संस्थेची अशी छान प्रगती होत राहू दे. तुमच्याकडे बाहेर रस्त्यापर्यंत नाका लागू देत क्लायंटच्या अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी मी विराम देतो. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो.